Hello students, let's continue now. A capacitor has been charged by a DC source. What is the magnitude of conduction and displacement current when it is fully charged? आता कॅपॅसिटर ज्यावेळी फुल्ली चार्जड होतो त्यावेळी सर्किटमध्ये अजिबात करंट फ्लो होत नाही. मग करंट फ्लो होत नाही म्हणजे कंडक्शन करंट 0 असणार आणि आपल्याला माहिती आहे की जेवढा कंडक्शन करंट असतो तेवढाच काय असतो डिस्प्लेसमेंट करंट असतो. सो आन्सर काय येणार आहे? बी आन्सर इज द करेक्ट. ओके, म्हणजे कॅपॅसिटर ज्यावेळी फुल्ली चार्ज होतो त्यावेळी सर्किट मधली चार्जिंग प्रोसेस थांबणार. फुल्ली चार्ज होणार म्हणजे चार्जिंग प्रोसेस थांबणार ना, चार्जिंग प्रोसेस थांबणार म्हणजे करंटच फ्लो होणार नाही. त्याच्यानंतर नंबर 9, a parallel plate capacitor of plate separation 2 mm is connected to electric circuit having source voltage 400 volt. What is the value of displacement current for 10 raised to minus 6 second if the plate area is 60 centimeter square? Okay, so plate separation दिलेला आहे D is equal to 2 millimeter. दोन प्लेट मधलं सेपरेशन. कनेक्टेड इन अन इलेक्ट्रिक सर्किट हॅव्हिंग सोर्स व्होल्टेज. व्होल्टेज किती दिलेलं आहे? 400 व्होल्ट दिलेलं आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डिस्प्लेसमेंट करंट फॉर 10 raised to minus 6 सेकंड. सो डिस्प्लेसमेंट करंट कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, फॉर टाइम दिलेला आहे 10 raised to minus 6 सेकंड. इफ द प्लेट एरिया इज 60 सेंटीमीटर स्क्वेअर. प्लेट एरिया पण दिलाय. एरिया इज गिवन एज 60 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, आता डिस्प्लेसमेंट करंटचा बेसिक फॉर्म्युला आहे इप्सिलॉन नॉट इंटू डी फाय ई, दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स, डी फाय ए बाय डी टी. ओके, सो इप्सिलॉन नॉट, ओके, डी बाय डी टी ऑफ, आता इलेक्ट्रिक फाय ए म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स असतं, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इंटू एरिया. ओके, एरिया कॉन्स्टंट आहे तो बाहेर येईल, ए इप्सिलॉन नॉट राहणार. काय राहणार आता? डी बाय डी टी ऑफ ई राहणार आहे, ई. आता इलेक्ट्रिक फील्ड ई म्हणजे काय असतं? इलेक्ट्रिक फील्ड ई इज इक्वल टू फी बाय डी असतं. सो ए इप्सिलॉन नॉट, ओके, डी बाय डी टी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे फी बाय डी असतं, व्होल्टेज डिवायडेड बाय सेपरेशन बिटवीन द टू प्लेट्स. आता डी देखील कॉन्स्टंट आहे, ए इप्सिलॉन नॉट बाय डी बाहेर निघणार. ओके, इंटू काय येणार आहे? डी फी बाय डी टी. म्हणजे हा ऑलरेडी आपण फॉर्म्युला बघितलेला आहे. ए इप्सिलॉन नॉट बाय डी म्हणजे काय असतं? कॅपॅसिटी असतं ना. सो आय डी इज इक्वल टू सी इंटू डी फी बाय डी टी असतं. ओके, सी इंटू डी फी बाय डी टी हे लक्षात ठेवा. आता इथे व्हॅल्यू सगळ्या प्लेस करूया. कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये? ए इप्सिलॉन नॉट बाय डीच्या फॉर्म्युल्यामध्ये. एरिया किती दिलाय बघा? एरिया ऑफ इच प्लेट इज 60 सेंटीमीटर स्क्वेअर. आता सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअर मध्ये कन्व्हर्जन करावं लागणार आणि हे लक्षात ठेवायचं की सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअर मध्ये 10 raised to minus 4 होते. सो 60 इंटू 10 raised to minus 4 हा झाला तुमचा एरिया. इप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू असते 8.85 इंटू 10 raised to minus 12 डिवायडेड बाय सेपरेशन बिटवीन प्लेट इज 2 मिलीमीटर. 2 मिलीमीटर म्हणजे 2 इंटू 10 raised to minus 3 मीटर इंटू डीफी बाय डीटी म्हणजे चेंज इन व्होल्टेज. व्होल्टेज देणार आहे आपण 400 आणि ते डीटी म्हणजे काय येणार आहे? टाइम. टाइम किती घेणार आहे? 10 raised to minus 6. ओके, तर हे कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागणार आहे. ओके, सो 2 न 60 ला डिवाइड केलं तर 30 होणार. ओके, बघा म्हणजे 30 इंटू 8.85 इंटू 400 बरोबर आहे ना. 30 इंटू 8.85 इंटू 400 राहणार इंटू 10च्या पॉवरचं सगळं कॅल्क्युलेशन. सो 10 raised to minus 4 आणि 10 raised to minus 12 म्हणजे 10 raised to minus 16 होणार न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला 10 raised to minus 3, 10 raised to minus 6 म्हणजे 10 raised to minus 9 होणार आहे. ओके, म्हणजे 10 raised to minus 16 बाय 10 raised to minus 9 म्हणजे किती होणार आहे? 10 raised to minus 7 होणार. ओके, आता हे कॅल्क्युलेशन थोडंसं करावं लागणार आहे. आता 30 इंटू 8.85 इंटू 400. ओके, जस्ट अ मिनिट. हे कॅल्क्युलेशन किती होतंय बघा. थर्टी इंटू 8.85
इंटू 400 हे होतंय 106,200 इंटू 10⁻⁻7. ओके, दॅट इज इक्वल टू डेसिमल पॉईंट कुठं असणार आहे, लास्टला असणार आहे. तो कितीनं लेफ्टला शिफ्ट करूया, 1 पॉईंट लावूया. 1 2 3 4 5 होते. सो 1.062 इंटू 10⁻5 होणार आहे. डेसिमल पॉईंट लेफ्टला सरकवला तर 10⁻+ पॉवर लिहायची असते, माहिती आहे ना. इथून मी काय करणार आहे, 1च्या राईटला डेसिमल पॉईंट आणणार आहे. त्याच्यामुळे 5 डिजिटनं शिफ्ट करावं लागेल लेफ्टला. इंटू 10⁻⁻7 म्हणजे डिस्प्लेसमेंट करंट इथे येणार आहे, दॅट इज 1.062 इंटू 10⁻2 एम्पियर. ओके, so this is the value of displacement current. डिस्प्लेसमेंट करंटचा जो बेसिक फॉर्म्युला आहे ε0/d इंटू dφ/dt हा फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. ओके, याच्यानंतर आणखी एक MCQ बघूया. MCQ is like this. Number 10. Maxwell's equation describe the fundamental law of. ओके, मॅक्सवेलचे जे 4 इक्वेशन आपण सुरुवातीला बघितले लेक्चरला, तर ते कुठले फंडामेंटल लॉज डिस्क्राईब करतात? तर ओनली इलेक्ट्रिसिटी का ओनली मॅग्नेटिझम, ओनली मेकॅनिक्स की बोथ ए अँड बी? तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्डचं डिस्क्रिप्शन आहे, इलेक्ट्रिक फील्डचं आपण डिस्कशन केलेलं आहे, मॅग्नेटिक फील्डचं डिस्कशन केलेलं आहे. म्हणजे मॅक्सवेल्स इक्वेशन जे आहे ते बोथ इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम दोन्हीशी रिलेटेड आहेत. सो आन्सर येणार आहे बोथ ए अँड बी. आता नेक्स्ट पार्ट जो सगळा येणार आहे तो एनर्जी ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हशी रिलेटेड. सो एनर्जी कन्सिडरेशन. एनर्जी कन्सिडरेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे एनर्जीचे काय काय फॉर्म्युले आहेत. ओके, आता आपल्याला माहित आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये एनर्जी असते आणि ती कुठल्या स्वरूपात असते, तर ऑसिलेशन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अँड ऑसिलेशन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे EM वेव्ह कॅरीज एनर्जी. ओके, कॅरीज एनर्जी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कॅरीज एनर्जी in the form of electric and magnetic field. In the form of oscillations of electric and magnetic field. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये एनर्जी असते आणि हे इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डला घेऊन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह पुढे जाते. म्हणजे याचा मिनिंग काय होतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कॅरीज एनर्जी इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड. आता इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये असणारी एनर्जी जी आहे ती इक्वल अमाऊंट मध्ये असते. म्हणजे जेवढी अमाऊंट ऑफ एनर्जी इलेक्ट्रिक फील्ड मध्ये असते तेवढीच एक्झॅक्टली अमाऊंट ऑफ एनर्जी मॅग्नेटिक फील्ड मध्ये असते. त्याच्यामुळे हा एक पॉइंट लक्षात ठेवा की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये एनर्जी इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड बिटवीन इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. In EM wave, energy is equally distributed. Energy is equally distributed between electric and magnetic field. म्हणजे जेवढी एनर्जी इलेक्ट्रिक फील्ड मध्ये असणार आहे तेवढीच एनर्जी एक्झॅक्टली काय असणार आहे, मॅग्नेटिक फील्ड मध्ये असणार आहे. हे लक्षात घ्या. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये किती एनर्जी असते, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड मध्ये किती एनर्जी असते किंवा मॅग्नेटिक फील्ड मध्ये किती एनर्जी असते याचे काही इक्वेशन बघायचे आहेत. तर ती एनर्जी जी आहे ती आपण एनर्जी डेन्सिटीच्या स्वरूपात कन्सिडर करणार आहे. ओके, तर त्याच्यासाठी एनर्जी डेन्सिटी म्हणजे काय बघा, एनर्जी डेन्सिटी कारण याचे एनर्जीचे फॉर्म्युले इथं बघण्याऐवजी आपण एनर्जी डेन्सिटीचे फॉर्म्युले इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हशी रिलेटेड बघणार. ठीक आहे, तर एनर्जी डेन्सिटी म्हणजे काय असतं, तर एनर्जी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह
एनर्जी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, ओके, per unit volume is called as energy density. Okay, is called as energy density. Energy of electromagnetic wave per unit volume is called as energy density. म्हणजे एनर्जी डेन्सिटीचा फॉर्म्युला काय येणार बघा, एनर्जी डेन्सिटी इज इक्वल टू एनर्जी डिवायडेड बाय व्हॉल्यूम असा फॉर्म्युला असतो. आणि नेहमी लक्षात ठेवा, एनर्जी डेन्सिटी म्हणजे काय, एनर्जी डिवायडेड बाय व्हॉल्यूम. आणि त्याच्यामुळे एनर्जी डेन्सिटीचं युनिट काय येणार आहे, दॅट इज जूल पर मीटर क्यूब येणार आहे. लक्षात घ्या, कारण एनर्जीचं युनिट असतं जूल आणि व्हॉल्यूमचं युनिट काय असतं, मीटर क्यूब. सो एनर्जी डेन्सिटीचं युनिट येणार आहे जूल पर मीटर क्यूब. ओके, आता हे एनर्जी डेन्सिटीचे जे आपण कन्सेप्ट बघितलेले आहे, एनर्जी डेन्सिटी म्हणजे एनर्जी डिवायडेड बाय व्हॉल्यूम आणि याचं युनिट असतं जूल पर मीटर क्यूब. ओके, तर एनर्जी डेन्सिटीचे काही स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत, ते स्टँडर्ड फॉर्म्युले थोडेसे आपण बघूया. ओके, तर एनर्जी फर्स्ट येणार आहे एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे क्वेश्चन मध्ये तुम्हाला काही वेळेला हे कॅल्क्युलेशनला विचारलं जातं, इलेक्ट्रिक फील्ड मध्ये किती एनर्जी डेन्सिटी आहे कॅल्क्युलेट करा. ओके, एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. तर एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड येते, त्याला यू स्मॉल यू इंटू ई म्हणूया. ओके, स्मॉल यू म्हणजे एनर्जी डेन्सिटी, लक्षात घ्या. ओके, स्मॉल यू इज द एनर्जी डेन्सिटी. तर एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड येणार आहे 1/4 ई नॉट स्क्वेअर इंटू इप्सिलॉन नॉट. ओके, हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे. तर इलेक्ट्रिक फील्ड मध्ये किती एनर्जी डेन्सिटी असते, 1/4 ई नॉट स्क्वेअर इप्सिलॉन नॉट. तर ई नॉट म्हणजे माहितीच आहे तुम्हाला, अँप्लिट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ओके, अँप्लिट्यूड किंवा त्यालाच काय म्हणतो, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. बरोबर आहे ना, त्याला म्हणतो ई नॉट. आणि इप्सिलॉन नॉट म्हणजे काय असतं, परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम. परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम असतं आणि त्याची व्हॅल्यू तुम्हाला पाठ पाहिजे, 8.85 इंटू 10⁻⁻12 असते. इट इज अ कॉन्स्टंट. ओके, लक्षात आलं. तर दिस इज द एनर्जी डेन्सिटी ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड झालं. तसंच एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड किती असतं बघा, एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हा देखील फॉर्म्युला तुम्हाला पाठ करून ठेवावा लागणार आहे. तर यू बी असणार आहे, एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड किती असणार आहे बघा, 1/4 येतं पुन्हा एकदा. ओके, बी नॉट स्क्वेअर डिवायडेड बाय म्यू नॉट येतं. ओके, तर पुन्हा एकदा बी नॉट म्हणजे काय असणार आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आणि म्यू नॉट म्हणजे काय असणार आहे, परमिएबिलिटी ऑफ काय असणार आहे, व्हॅक्यूम असणार आहे, परमिएबिलिटी ऑफ व्हॅक्यूम. आणि त्याची व्हॅल्यू किती असते, 4π इंटू 10⁻⁻7. ही व्हॅल्यू काय करायची आहे, या व्हॅल्यूज तुम्हाला पाठ पाहिजे. म्यू नॉट हा देखील एक कॉन्स्टंट आहे. ओके, दॅट इज परमिएबिलिटी ऑफ व्हॅक्यूम असणार आहे. ओके, तर एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आणि एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्डचे हे फॉर्म्युले आहेत. आणि जसं मी सांगितलं की जेवढी एनर्जी डेन्सिटी इलेक्ट्रिक फील्ड मध्ये असते, तेवढीच एनर्जी डेन्सिटी काय असते, मॅग्नेटिक फील्ड मध्ये देखील असते. ओके, सो देअरफॉर लक्षात घ्या, यू ई इज ऑलवेज इक्वल टू काय असतं, यू बी पण असतं. म्हणजे इलेक्ट्रिक फील्डची जेवढी एनर्जी डेन्सिटी असते, तेवढीच एक्झॅक्टली मॅग्नेटिक फील्डची एनर्जी डेन्सिटी असते. मग आता याच्यावरून सपोज विचारलं की व्हॉट इज द एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे टोटल एनर्जी डेन्सिटी. लक्षात आलं का,
कारण एनर्जी कशाच्या स्वरूपात असणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड मध्ये देखील एनर्जी असणार, मॅग्नेटिक फील्ड मध्ये देखील एनर्जी असणार आहे. सो एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे यू इज इक्वल टू काय येणार आहे, एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड प्लस एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके, एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड प्लस एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजेच याला आता युई आणि युबी सेमच असतात ना, त्याच्यामुळे 2 टाइम्स एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड येणार किंवा 2 टाइम्स एनर्जी डेन्सिटी ऑफ काय येणार आहे, मॅग्नेटिक फील्ड येणार आहे. लक्षात येत आहे, 2 टाइम्स एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड येणार किंवा 2 टाइम्स एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. त्याच्यामुळे एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह काय येणार बघा, याचं 2 टाइम्स केलं तर हाफ ई नॉट स्क्वेअर इंटू इप्सिलॉन नॉट किंवा हाफ काय येणार आहे, बी नॉट स्क्वेअर डिवायडेड बाय म्यू नॉट. हे काय येणार आहे, एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह येणार आहे. म्हणजे तुम्हाला कसं कॅल्क्युलेशन करायचं आहे लक्षात आलं का बघा. म्हणजे क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं असेल तर त्याच्यानुसार अप्रोप्रिएट फॉर्म्युला यूज करावा लागेल. क्वेश्चन मध्ये विचारलं कॅल्क्युलेट एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, तर 1/4 ई नॉट स्क्वेअर इप्सिलॉन नॉट वापरावं लागेल. आणि कॅल्क्युलेट एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हटलं, एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हटलं तर मात्र काय करावं लागेल तुम्हाला, हाफ ई नॉट स्क्वेअर इप्सिलॉन नॉट किंवा हाफ बी नॉट स्क्वेअर बाय म्यू नॉट वापरावा लागणार फॉर्म्युला. ओके, तर रिस्पेक्टिव्ह म्हणजे क्वेश्चन मध्ये बघायचं एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड फक्त विचारलंय का, फक्त मॅग्नेटिक फील्ड विचारलंय का, ईएम वेव्हज विचारलंय. इलेक्ट्रिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्ड विचारलं तर 1/4 येतं हे लक्षात ठेवा. आणि एनर्जी डेन्सिटी, टोटल एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह विचारलं तर ते 1/4 ऐवजी हाफ येते, हे लक्षात ठेवायचं आहे. बघा, एनर्जी डेन्सिटीचे रिलेटेड एक क्वेश्चन. अ प्लेन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, द इलेक्ट्रिक फील्ड ऑसिलेट्स sinusoidally at the frequency of 2 × 10⁻10 hertz and amplitude 48 volt per meter. ओके, व्होल्ट पर मीटर असं दिलेलं आहे. म्हणजे इथं तुम्हाला दिलेली आहे फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी किती दिली आहे, 2 × 10⁻10 हर्ट्ज. आणि अँप्लिट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड दिलंय म्हणजे ई नॉट दिलेला आहे 48 व्होल्ट पर मीटर. आता या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय बघा. ओके, क्वेश्चन मध्ये विचारलेली गोष्ट इथं प्रिंट केलेली नाहीये. ती गोष्ट काय आहे, एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड विचारलंय आणि एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ओके, एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड, दिस इज द फर्स्ट थिंग, अँड एनर्जी डेन्सिटी ऑफ द म्हणजे टोटल एनर्जी डेन्सिटी विचारलंय. या दोन गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या. ओके, आता एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच काय असतं, एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड पण असतं. कारण जेवढी इलेक्ट्रिक फील्डची एनर्जी डेन्सिटी असते तेवढीच मॅग्नेटिक फील्डची एनर्जी डेन्सिटी असते. सो एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच आता इलेक्ट्रिक फील्ड माहिती आहे ना आपल्याला इथं, त्याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्डची एनर्जी डेन्सिटी आपण काढू शकतोय. आणि इलेक्ट्रिक फील्डची एनर्जी डेन्सिटी काय असते, 1/4 ई नॉट स्क्वेअर इंटू इप्सिलॉन नॉट असतं, बरोबर आहे ना. आणि ई नॉटची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फील्डची एनर्जी डेन्सिटी आपण काढू शकतो आणि जेवढी इलेक्ट्रिक फील्डची एनर्जी डेन्सिटी असणार आहे तेवढीच मॅग्नेटिक फील्डची एनर्जी डेन्सिटी असणार आहे. ओके, म्हणजे लक्षात घ्या, ई नॉट दिलं तर इलेक्ट्रिक फील्डची एनर्जी डेन्सिटी काढायचं, बी नॉट दिलं तर मॅग्नेटिक फील्डची एनर्जी डेन्सिटी काढायचं, बरोबर. आणि तीच एनर्जी डेन्सिटी इलेक्ट्रिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्डची असते. ओके, दोन्हीच्या एनर्जी डेन्सिटी सेमच असतात. सो 1/4 ई नॉट स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे, 48 चा स्क्वेअर येणार आहे. आणि इप्सिलॉन नॉट म्हणजे किती असतं, 8.85 × 10⁻12. ती व्हॅल्यू तुम्हाला पाठ करून ठेवावी लागणार आहे. ओके, आता हे जर कॅल्क्युलेशन केलं तर 1/4 इंटू 48 स्क्वेअर इंटू 8.85 10⁻12. तर हे आन्सर येतं, एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू 5.097 इंटू 10⁻9. ओके, युनिट काय असते एनर्जी डेन्सिटीचं, जूल पर मीटर क्यूब. तर ही झाली एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड म्हणजेच एनर्जी डेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. आणि टोटल एनर्जी डेन्सिटी काय असते, 2 टाइम्स एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड किंवा 2 टाइम्स एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड असते. म्हणजे 2 इंटू काय होणार आहे, 5.097 इंटू 10⁻9
Okay, so therefore total energy density of electromagnetic wave येणार आहे that is बघा 10.195 into 10⁻⁻9 जूल पर मीटर क्यूब. तर या पद्धतीनं एनर्जी डेन्सिटीच्या कॅल्क्युलेशन व्हेरी इझी कॅल्क्युलेशन आहे, लक्षात घ्या. ओके, जे तुम्हाला करता आलं पाहिजे. या पद्धतीचे व्हेरी सिंपल क्वेश्चन नीट आणि जेई मध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात रिलेटेड टू एनर्जी डेन्सिटी. म्हणजे एनर्जी डेन्सिटी कॅल्क्युलेट करा. फॉर्म्युले फक्त तुम्हाला पाठ पाहिजेत. इलेक्ट्रिक फील्डची एनर्जी डेन्सिटी असतं 1/4 E0 स्क्वेअर इप्सिलॉन नॉट. मॅग्नेटिक फील्डची एनर्जी डेन्सिटी असतं 1/4 B0 स्क्वेअर बाय म्यू नॉट. ओके, आणि टोटल एनर्जी डेन्सिटी 1/4 च्या ठिकाणी काय करायचं आहे, 1/4 च्या ठिकाणी 1/2 फक्त तुम्हाला ठेवायचं आहे. ओके, तर या पद्धतीनं तुम्ही एनर्जी डेन्सिटीचं कॅल्क्युलेशन करू शकताय. आता एनर्जी डेन्सिटीचे रिलेटेड आणखी एक व्हेरी सिंपल क्वेश्चन बघा. द मॅग्नेटिक फील्ड इन अ प्लेन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इज गिवन बाय. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मधलं मॅग्नेटिक फील्डचं इक्वेशन दिलेलं आहे. दॅट इज B इज इक्वल टू 200 μt sin 4.0 into 10⁻15 per second in bracket t minus x by c. Find average energy density corresponding to electric field. म्हणजे एनर्जी डेन्सिटी करस्पॉन्डिंग टू इलेक्ट्रिक फील्ड काढायला सांगितले. आता एनर्जी डेन्सिटी करस्पॉन्डिंग टू इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय आहे, 1/4 E0 स्क्वेअर इंटू इप्सिलॉन नॉट असा फॉर्म्युला आहे. परंतु इथं या इक्वेशन मध्ये E0 ची व्हॅल्यू माहिती नाही ना, बीचं इक्वेशन माहिती आहे आपल्याला. बीचं इक्वेशन काय असतं, B0 साइन आणि पुढं ब्रॅकेट मध्ये जे काय असेल ते दॅट इज kx प्लस किंवा मायनस ओमेगा टी असतं, बरोबर आहे ना. मग हे इक्वेशन कम्पेअर केलं तर आपल्याला काय मिळते, B0 मिळते. B0 मग बेस्ट वे काय करूया, एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड काढूया, बरोबर आहे ना. आणि एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच काय असतं, एनर्जी डेन्सिटी ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड असतं. लक्षात येत आहे. तर बघा इथं एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड काढायला सांगितलंय. सो एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू काय असणार आहे, एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. आणि एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड असतं 1/4 B0 स्क्वेअर डिवायडेड बाय काय असणार आहे, म्यू नॉट. ओके, सो एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू 1/4. B0 ची व्हॅल्यू किती येते बघा, इथं दिले. B0 साइनच्या अगोदरची जी व्हॅल्यू असते ती काय असते, मॅक्सिमम व्हॅल्यू असते. दॅट इज B0 ची व्हॅल्यू 200 इंटू तिथं म्यू आहे बघा. म्यू म्हणजे मायक्रो, हे लक्षात आलं पाहिजे. 200 मायक्रो टेस्ला येते. मायक्रो म्हणजे 10⁻⁻6. याचं काय होणार आहे, स्क्वेअर होणार. डिवायडेड बाय म्यू नॉट ची व्हॅल्यू किती असते, पाठ पाहिजे. 4 पाय इंटू 10⁻⁻7 असते. त्याला परमिएबिलिटी असं म्हणतो. सो एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड म्हणजेच आपण एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड काढायला लागलोय. ओके, सो 1/4 इंटू, आता हे 200 इंटू 10⁻⁻6 म्हणजे किती होणार ते, 200 इंटू 10⁻⁻6 म्हणजे होत आहे 2 इंटू 10⁻⁻4 होत आहे. म्हणजे 200 मधलं 100 काढलं म्हणजे 2 राहिली, तर 100 इंटू 10⁻⁻6 म्हणजे 10⁻⁴ होणार. त्याचा स्क्वेअर करूया. 2 चा स्क्वेअर होणार 4 आणि 10⁻⁴ चा होणार 10⁻⁸. बरोबर आहे ना. याचा स्क्वेअर केलाय 2 इंटू 10⁻⁴ चा स्क्वेअर 4 इंटू 10⁻⁸ डिवायडेड बाय 4 पाय इंटू 10⁻⁷. Okay, 4 and 4 get cancel. So energy density of the electric field येणार आहे, that is आन्सर येणार आहे 0.00798 किंवा एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड येणार आहे 7.958 इंटू 10⁻⁻3. युनिट काय येणार आहे, जूल पर मीटर क्यूब. एनर्जी डेन्सिटीचे रिलेटेड आणखी एक क्वेश्चन बघूया.
हा क्वेश्चन ऑलरेडी एका जेई मेन्स एक्झामिनेशनला आलेला क्वेश्चन आहे. ओके, क्वेश्चन इज लाईक दिस. द इलेक्ट्रिक फील्ड ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इज गिवन बाय, म्हणजे इलेक्ट्रिक फील्डचं इक्वेशन दिलंय. E इज इक्वल टू 50 न्यूटन पर कुलॉम साइन ओमेगा इन ब्रॅकेट T minus x by c. Find the energy contained in a cylinder of cross section 10 centimeter square and length 50 centimeter along x axis. बघा, आता इथं एनर्जी डेन्सिटीचा फॉर्म्युला दिला आहे. एनर्जी डेन्सिटीचा बेसिक फॉर्म्युला काय असतो? ई नॉट्स, त्याच्या पुढे साइन असतं आणि त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये पर्टिक्युलर टर्म असते, दॅट इज kx मायनस ओमेगा टी किंवा kx प्लस ओमेगा टी अशी टर्म असते, बरोबर. हे इक्वेशन जर कम्पेअर केलं तर ई नॉटची व्हॅल्यू किती येणार आहे? 50 येणार. इथं ई नॉट आहे, साईनच्या पुढे काय आहे? इथं ई नॉट आहे आणि इथं साईनच्या पुढे काय आहे? 50 आहे. सो ई नॉटची व्हॅल्यू आली 50. आता एनर्जी कंटेंट इन अ सिलेंडर, असा एक सिलेंडर आहे, तर त्या सिलेंडर मध्ये किती एनर्जी कंटेनड असणार आहे ते काढायला सांगितले. सिलेंडरचा एरिया दिलाय आणि सिलेंडरची लेंथ पण दिली. ओके, तर एरिया आहे इथं 10 सेंटीमीटर स्क्वेअर आणि लेंथ आहे दॅट इज 50 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे? 10 इंटू 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर होणार, कारण सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअर मध्ये कन्व्हर्जन करायला 10⁻⁴ नच मल्टिप्लाय करायला लागते आणि 50 सेंटीमीटर म्हणजे 10⁻⁻² मीटर असते. 50 सेंटीमीटर, सेंटीमीटर म्हणजे 10⁻⁻² मीटर. ठीक आहे, अगोदर काय करूया? एनर्जी डेन्सिटी काढूया. एनर्जी काढण्यासाठी अगोदर एनर्जी डेन्सिटी काढूया. एनर्जी म्हणजे टोटल एनर्जी डेन्सिटी. टोटल एनर्जी डेन्सिटी म्हणजे काय असतं? हाफ ई नॉट स्क्वेअर इंटू इप्सिलॉन नॉट. सो हाफ ई नॉट स्क्वेअर, ई नॉट स्क्वेअर किती आहे? दॅट इज 50 चा स्क्वेअर येणार आहे आणि इप्सिलॉन नॉट म्हणजे 8.85 इंटू 10⁻⁻ काय येणार आहे? -12 येणार. सो एनर्जी डेन्सिटी बघा, हाफ इंटू 2500 50 चा स्क्वेअर इंटू 8.85 इंटू 10⁻⁻12. ओके, तर हे एनर्जी डेन्सिटी येणार आहे, दॅट इज ही एनर्जी डेन्सिटी येते 1.106 इंटू 10⁻⁻8 जूल पर मीटर क्यूब. आता एनर्जी डेन्सिटी वरून तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलंय? एनर्जी कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. एनर्जी कॅल्क्युलेट करायला सांगितले. आता बघा, एनर्जी डेन्सिटी म्हणजे काय असतं? एनर्जी डिवायडेड बाय व्हॉल्यूम असतं. एनर्जी डिवायडेड बाय व्हॉल्यूम, बरोबर आहे ना? मग एनर्जी जर काढायची असेल, एका पर्टिक्युलर व्हॉल्यूम मधली एनर्जी काढायचं असेल तर एनर्जी डेन्सिटी इंटू काय करावं लागणार? तुम्हाला व्हॉल्यूम करावं लागणार आहे. तर एनर्जीला आपण कॅपिटल यू सिंबल वापरतो, लक्षात घ्या. एनर्जीसाठी एनर्जी डेन्सिटीला स्मॉल यू. आता एनर्जी डेन्सिटी तर काढलेलीच आहे आपण, स्मॉल यू आहे. आणि व्हॉल्यूम किती आहे बघा? व्हॉल्यूम म्हणजे या सिलेंडरचं व्हॉल्यूम, कारण सिलेंडर मधली एनर्जी काढायला सांगितली म्हणजे सिलेंडरचं व्हॉल्यूम घ्यायचं. सिलेंडरचं व्हॉल्यूम म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू लेंथ येणार आहे. मग या सगळ्या व्हॅल्यूचं मल्टिप्लिकेशन करायला पाहिजे. 1.106 इंटू 10⁻⁸ इंटू एरिया किती आहे? दॅट इज 10 इंटू 10⁻⁴ इंटू लेंथ किती आहे? 50 इंटू 10⁻². तर या तिन्ही टर्मचं कॅल्क्युलेशन आपण केलं तर येणार आहे दॅट इज 5.531 इंटू 10⁻⁻12 जूल. फक्त एनर्जीचं युनिट काय असतं? जूल हे एनर्जीचं युनिट असणार आहे. ओके, तर या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन येणार आहे. ओके, दॅट इज 5.5 इंटू 10⁻⁻12. दॅट इज द आन्सर. ओके, तर या पद्धतीचे क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला नीट अँड जेई एक्झामला पर्टिक्युलरली विचारले जातात. म्हणजे एनर्जी डेन्सिटी कॅल्क्युलेट करा किंवा एनर्जी कॅल्क्युलेट करा अँड सो ऑन.
व्हेरी सिम्पल कॅल्क्युलेशन आहे, फक्त काही फॉर्म्युले पाठ करायचे आहेत. एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला पाठ करा, एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला पाठ करा आणि टोटल एनर्जी डेन्सिटीचा फॉर्म्युला तो पाठ करा. आणि एनर्जी डेन्सिटीवरून काही वेळेला एनर्जी काढायला सांगितलं तर तुम्हाला व्हॉल्यूम दिलेला असते. तर एनर्जी काढायचं असेल तर काय करायचं, नेहमी एनर्जी विचारली तर एनर्जी डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम करायचं. ओके, अगोदर एनर्जी डेन्सिटी कॅल्क्युलेट करायचं आणि त्याला व्हॉल्यूमनं मल्टिप्लाय करायचं, तुम्हाला एनर्जी मिळेल.